हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय. गुरुगंगागिरी महाराज जय. सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज जय. सद्गुरु पांडुरंगदादा महाराज जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. शोक वाढे हिमतीचे धीर गाडे येथे केले नव्हे काही रंगीपण खोटे बाई. करीती होया होय परी नव्हे कोणी साय तुका म्हणे घडी साधलिया एक थोडी. देवा जगत्रय जीवा परीशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी कोण नाम श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शोके शोक वाढे हिमतीचे धीर रडण्याने रडणेच वाढते याकरिता हिम्मतवान मोठे धैर्य धरा. येथे केले नव्हे काही लिपण खोटे भाई. या मनुष्य देहात कोणती गोष्ट न घडण्यासारखी आहे. अहो जना हो भित्रेपणा मात्र या ठिकाणी खोटा आहे. किती एकाच तुम्ही परमार्थ करण्याविषयी मदत कराल काय. असे म्हटले तर करू असे होला हो म्हणणारे पुष्कळ आहेत, परंतु खरोखर सहाय्य करण्याच्या प्रसंगी कुणी मदत करत नाही. करम महाराज म्हणतात या मनुष्य देहामध्ये परमार्थ थोडा जरी साधला घटकावर तरी तो पुरे. सुरुवात या आता प्रारंभाची मोठे के निमिष भरी देत जाय. फोन म्यूट करा. आवाज येतोय पोरांचा. परमार्थामध्ये धैर्य लागतं, सात्विक धैर्य लागतं. परमार्थ म्हणजे आता लढाईच आहे ना. परमार्थ म्हणजे लढाईची मोठी युद्धाची युद्धाचा प्रसंग आहे. आणि मग धैर्य लागतं, सात्विक धैर्य नाही का. धैर्य नसलं तर माणूस च्युत होतो परमार्थातून नाही का. काय बा एवढं देवाचं करूनही बी मग संकट येतात, प्रसंग येतात. आता देव काही संकट देत नसतं, पण त्याला असं वाटतं आपल्याच कर्माचं फळ असतं रे. उलट शक्ती देतो भगवान परमात्मा आपल्याला ते सहन करण्याची. ही त्याची खरी कृपा आहे. जीवनात कोणताही प्रसंग येऊ, अनुकूल येऊ, प्रतिकूल येऊ, आपल्या स्थितीत बदल नाही होणे ही देवाची कृपा आहे. पांडवांसारखा तर वशिला कोणाचाच नाही. प्रसंग यायचे थांबले नाही तर प्रसंगामध्ये डगमगले नाही ते. धीर तो कारण सहाय्य होतो नारायण. म्हणून या शरीरात जर ठरवलं तर काय होणार नाही महाराज म्हणतात. या मनुष्य देहाना ठरवलं तर नरका नारायण बन जाय नाही का. देव असा येते कटत नाही बुद्धीला नाही का सुरुवातीला. देव कसं काय वाहता येईल. मग तुकाराम महाराज तुझं व्हावा हे देव
हा सुलभ उपाय भावे गावी गीत शुद्ध करून या चित्त. ते पुढे सांगितलं मग अनेकाचे दोष मना नानी. म्हणजे संतांना शरण जायचं, मस्तक ठिंगणा करी संतांच्या चरणा. ठरवलं तर देव होता येतं, देव. पण जीवाला हा. पटत नाही का? हम्म. देवाची वरे तुम्ही. मग वाक्याची ती असे म्हटले तर करू, पण परमार्थामध्ये मदत करण्याकरता सगळे म्हणते करू, पण वेळेला काही कोणी करत नसतं. वेळेला मदत करणारे फक्त संत आहे का? हो. हम्म. भागलिया मद वाहतील कडे त्यांचे निजोडे सर्व सुख. संत कधी आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही. बाकीचे देतील वाऱ्यावर सोडून, पण संत नाही सोडणार. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात या मनुष्य देहामध्ये परमार्थ थोडाही घटकावर साधला तरी पुरे. गोडी लागली का ती आपोआप होत असतो. मनाला एकदा तो दिव्य आनंद मिळाला का तो आपोआप त्याला सवय लागती मग, नाही का? हा. थोडं. म्हणून खेळ मांडियाला ऐसा नाही कोणी दिशावर दिली. माझी या गोते वसले सकळ नदीशी खिजे मूळ विटाळाचे. करोनी ओळखी दिली एका सरी न देखो दुसरे विषमाशी. तुका म्हणे नाही काळापाशी गोवा स्थिती मती देवा वाचून या. म्हणून मी अशा खेळाला आरंभ केला आहे की ज्यामध्ये कोणतीही दिशा वगळली जात नाही. माझे सर्व गोत तो पांडुरंग त्यानेच हे सर्व जगत व्यापले आहे. तुकाराम महाराजांचा गोत म्हणजे पांडुरंग. हा. विठ्ठल मोचे जीव. सगळं विठ्ठल कोळीचे दैव. विठ्ठलचा गोत आहे ना काहीतरी त्याच्यामध्ये एक चरण. माय बाप सुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल विन चाड नाही गोता. ते दुसरं काय गणगोत नाही मला. पण तो विठ्ठल सर्व जगात व्यापक भरलेला आहे. माझे सर्व गोत जो पांडुरंग त्यानेच हे सर्व जगत व्यापले आहे. माझा भेद राहिला का? नाही. आता विटाळाची मूळ जो भेद तो मला इथे दिसतच नाही. विटाळ म्हणजे भेद. हा. कर्माचा विटाळ वेगळा, भक्तीचा विटाळ वेगळा, ज्ञानाचा विटाळ वेगळा आणि आपण ज्याला म्हणतो तो वेगळा. सगळे विटाळ नाही त्या विटाळ अखंड सोहळे आहे ना ते. हे कधी घडतं? हे ज्या वेळेस भेद नष्ट होतो मग कशाचं विटाळ? भेदालाच विटाळ म्हणले. भेदामुळे दुःख आहे ना. सगळ्या दुःखाला कारण भेद. भेद दिसतो आपल्या अंतःकरणात भेद आहे म्हणून भेद दिसतो ना आपल्याला. दोन मुलं जर असले विचारलं तर लगेच आपण म्हणतो वाहिली का एकत्र आहे. आता काय करायचं वाहिली असं नाही ते एकत्र पण डोक्यात भेद आहे ना. हा. हा जो भेद आहे हाच विटाळ, दुसरा कोणता विटाळ नाही. ज्ञानामध्ये अहंकाराचा विटाळ. मग तो भेदच दिसत नाही. ज्या पांडुरंगाने सर्वत्र एक मीच भरलो आहे अशा आपल्या स्वरूपाची ओळख करून दिली म्हणून मी एक त्याच्या स्वरूपापासून दुसरे काही पाहत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे.
आपल्या स्वरूपाची ओळख करून दिली आणि आपलं स्वरूपच सर्वत्र भरलंय. मग सर्वत्र जर पांडुरंगच भरला तर भेद कुठं राहिला? नाही. दुःख कुठं राहिलंय? नाही. पण आपल्याला भीती वाटते. आणि म्हणतोय तर खरी सर्वत्र पांडुरंगच भरलाय नाही का? वाघात पांडुरंग नाही का मग? जगमित्र नागानं कसं धरून आणला होता मग पार गळ्याला? त्याला त्याच्यात पांडुरंग दिसत होता ना. म्हणून आपल्या स्वरूपाची ओळख करून दिली. एक त्याच्या स्वरूपापासून दुसरे काही पाहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझे हृदय काळाच्या कल्पनेत अडकले नाही. माझी स्थिती बुद्धी ही देवाहून निराळी नाही. आता ते देवरूप झाले, ब्रह्मरूप झाले, पांडुरंग स्वरूप झाले. आता काय बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी. विषय नारायण झाला. अशा पद्धतीनं अशी आपली स्थिती व्हावी. सर्वत्र पांडुरंग अशी प्रचिती यावी आपल्याला. वैष्णवत्व जया अवघी देवावरी माया. नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन पडता जड भारी नेमान टळे निर्धारी. तुका म्हणे याती होका तयाची भलती. वैष्णव कोणाला म्हणायचं? वैष्णव कोणाला म्हणायचं? हॅलो वैष्णवी. वैष्णव कोणाला म्हणायचं म्हणते? फोन म्यूट करा. वैष्णवत्व जयावगी देवावरी माया. ज्याची प्रीती तर कोणावरही नसून ती सर्व एका देवावर आहे, तो एक वैष्णव आहे. ज्याला फक्त देवच आवडतो. आता आपल्याला देव आवडतो, पण फक्त देवच नाही ना आवडत. देव आवडत आपल्याला, पण फक्त देव नाही ना आवडत. तुकाराम महाराजांना फक्त देवच आवडत होता. आवडी निरंतर. निरंतर म्हणजे कायम. म्हणजे फक्त देवा वाचून दुसरं काही आवडत नाही जगद्गुरु तुकोबरायांना. आपल्याला देव आवडतो, पण कायमचा नाही ना आवडत. कधी काय आवडत होतं, कधी काय आवडत होतं, कधी काय आवडत. पण ज्याला देव आवडतोय तो वैष्णवी असं म्हणायचंय महाराजांना नाही का? हळूहळू. ज्याला एक देवच मान्य, इतर देह द्रव्य लोक केवळ तृणवत आहे. बाकीच्या गोष्टी म्हणजे देवच पाहायचं सगळं सोपं नाही का? याला एकच सोपा उपाय आहे. आपल्याला ती आसक्ती आहे ना द्रव्याची, पैशाची आसक्ती जास्त आहे आपल्याला. पैसा जास्त आवडतो का देव जास्त आवडतो? खरं बोलायला काय हरकत नाही का? सगळ्यांच्या वतीनं बोलती तू. बोलती म्हणजे सगळ्यांच्या वतीनं बोलती. चित्तामध्ये पैशाचा लोभ जास्त, आकर्षण जास्त आहे पैशाचं जीवाला. पहिल्यापासूनच वाढत 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 इतकं आकर्षण झालंय. एकोत्तराचे वाडी माऊली म्हणतात. जळते आगी घालती उडी. हे व्याजानं पैसे देणारे लोक पैशा करता फार जळते आगीत उडी घालायला तयार राहते म्हणले.
पैसा करता काही लोक मरायला तयार आहे ना. हा. ते अतिरेकी मरायला तयारच असतात ना. हा. एवढे पैसे घे ना आमका बॉम्बस्फोट कर. आता बॉम्बस्फोट मध्ये तोय वाचन म्हणून प्रश्न नाही ना. म्हणजे पैशाच्या लोभानं माणूस काही करायला तयार आहे ना. हा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला ते तृणवत वाटतात. तृणवत सोनी रुपी आम्हा मूर्ती के समान. असं का वाटत असताना याचा कधी विचार केलाय का आपण? त्याचं कारण हे वास्तव स्वरूप कळालं त्याच्यावालं. आणि देवाचं वास्तव स्वरूप कळालं का मग या गोष्टी क्षुल्लक आहे. हे जड आहे जड. सगळं जड आहे. आणि भगवंत हे किती मिळालं तर शांत नाही होत जीव. नाही. ज्याच्याकडे पैसा असता ते शांत झाले असते ना. ते उलट आपल्यापेक्षा अशांत आहे अशांत. कुत्रे भुकायला लागले का त्यांना झोप नाही येत मग नाही का. म्हणजे जर तो सुखाला कारण असतं तर मग दुःख झालं असतं का? नाही. म्हणजे त्यांना फक्त आवडतो देव तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. बाकीच्या कृष्टी तृणवती म्हणले. किती दुःखे संकटे प्राप्त झाली तरी जो आपल्या उपासनेच्या नियमात निश्चयाने व्यत्यय येऊ देत नाही. पहा ना काय आपला जो नित्य नियम आहे वृत्तीची उपासना आहे आपलं कसंही चालत नाही का सवडीवर. आपल्याला तर लय महत्वाचं काम असलं तर आपण पूजा पाहू म्हणतो. काय देवाला तरी काय एवढी घाई आहे नाही का. एवढे गाठे त्यांना काहीतरी काम म्हणजे महिपती महाराजांना पूजा करता करता बोलायला आले होते ते सरकारी लोक. आता ते त्या काळात ब्राह्मणांना सगळ्या गावचा कारभार होता ना. दत्तर हिशोब पूजा करता करता बोलायला आल्यावर त्यांना जावं लागलं ना. मग पूजा टाकून वाईट वाटलं. त्यांना असं वाटलं भगवंताची सेवा सोडून मला जावं लागतं या पोटा करता. इथं म्हणलं किती दुःखे संकटे प्राप्त झाली तरी जो आपल्या उपासनेच्या नियमात निश्चयाने व्यत्यय येऊन देत नाही. महिपती बाबा अंतःकरण दुखावलं त्यांच्यावलं. पांडुरंगाची सेवा करता करता पूजा करता करता जावं लागलं. पुन्हा एकदा असाच प्रसंग एक दिवस आला. पूजा करत होती. कोतवाल बोलवायला आला. आलोच म्हणले पूजा करून. परत बोलवायला आला. हाय त्या स्थितीत बोलवलं. अर्जंट बोलवलं म्हणले. मग महाराज दप्तर घेऊन गेले म्हणले हे तुमचं दप्तर आणि तुमची नोकरी. आता इथून पुढं राहिलेलं जीवन पांडुरंगाची नोकरी करायची म्हणले. आणि माझ्या आठपिढ्यात कोणी नोकरी करणार नाही म्हणले. जी केली तर काय होईल ते शाप सुद्धा देऊन टाकला त्याने. करायची सेवा तर पांडुरंगाची करायची म्हणले. नोकरी करायची तर पांडुरंगाची करायची. ही कोणाची नोकरी नाही करायची म्हणले. मग असे किती संकट आले प्राप्त झाले तरी तो आपल्या उपासनेच्या नियमात निश्चयाने व्यत्यय येऊन देत नाही ना. तुकाराम महाराज म्हणतात त्याची जात पाहिजे ती का असेना. जातीचा तर इथं प्रमाणच नाही का. याचा याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. तिथं जातीचा कोळाचा विषयच नाही भक्तीमध्ये. बाकीच्या ठिकाणी आहे. यज्ञ काय कोणाला करता येत नाही का. कर्मकांड त्यालाही अवघड. कर्मकांड तर डोकंच बंद पडणार. कर्मकांडात व्यवसाय चुकलं हातावर पाणी जास्त पडलं तरी दोष आहे म्हणते आणि कमी झालं तरी दोष आहे.
त्याच्यामुळं भक्तीमध्ये जातीचा विषय नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्याची जात पाहिजे ती का असेना, हम्म. फक्त त्याचं प्रेम देवावर पाहिजे. हा. शबरी मातेसारखं सगळं प्रेम शबरी मातेचं देवावर आहे, नाही का? तुकोबा महाराज. हा. तर एक देवच मान्य आहे, तर बाकी या गोष्टी काय आहे, तृणवत आहे. आणि मग इतकं प्रेम म्हणल्यावर तो काही जरी आली तर उपासना कधी पण ठेवीन तो आपली. गुरुचरित्रात नाही का एक उदाहरण आलं होतं, एक शबर होता ना, राजाबरोबर फिरायला गेला आणि एक लिंग त्यांना जंगलात सापडलं होतं. त्यांना सांगितलं त्या राजपुत्राने, करायची रोज पूजा कर म्हणले, त्याला रोज चिताभस्म. आता त्याला तोच गुरु मानून रोज उपासना करायचा तो. त्याला रोज चिताभस्म लागत होतं. चिताभस्म म्हणजे कळतं ना? चिताभस्म म्हणजे जळालेलं. हा, त्याची पूजा करायची, उपासना करायची, आरती करायची, मग काय असतं पोटा पाण्याचं. मग ते शबर आणि त्याची पत्नी आपले गरीब राहायचे आपली झोपडीत, पूजा करायची. पण एक दिवस त्यांना ते चिताभस्मच नाही भेटलं. दुसऱ्या गावात गेले, तिथं नाही भेटलं. शेजारी पाजारी कुठं चिताभस्म, आता मेलच नसन कोणी, कस काय भेटन. आणि मग नियम तर मोडून द्यायचा नाही ना. काही संकट आलं तर देवाचं पूजन केल्याशिवाय तर काही खायचं प्यायचं काहीच नाही ना. नियम तर नाही मोडला पाहिजे ना. आता काय करायचं मग? आता त्याची पत्नी ती म्हणे असं करा, या आपल्या घराला द्या काडी लावून. माझ्या शरीराची जी रक्षा होईल चिताभस्म, त्याच्यापासून करा देवाची पूजा. काय व्हायचंय तरी, नाही तर कधीतरी तर जाणारच आहे ना. शरीर काहीच आहे का? आपला नियम तर नाही ना मोडायचा मग आतापर्यंत केलेला. दिली ना गाडीनं काडी लावून. आणि मग धाड 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 घेतला. आणि याचं चालू भगवान शंकराचं नामस्मरण, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाकीची पूजा सगळी. त्या नामस्मरणामध्ये तो विसरूनच गेला ना. इतका रंगला का आपण काडी लावली हे विसरून गेला. आणि मग लई वेळ पूजा झाल्यानंतर ती बाई नैवेद्य सगळं ताट घेऊन आली. आवडली की म्हणली तुमची पूजा. मग याच्या ध्यानात आला, आपण तर काडी लावली होती, ही कशी काय आली. घे असा जरी प्रसंग आला, भगवान परमात्मा तिला जळून देईन का मग? असा प्रसंग भगवंतांना तिला भोलेनाथांना कृपेनं वाचवलं तिला. परंतु नियम मोडून नाही दिला, हा विषय आहे ना आपला. त्या शबरानं आपला नियम मोडून नाही दिला. मग तो कोणत्या का जाती, देव म्हणला का तो अमक्या जातीचा आहे का शबर आहे का काही नाही ना. ज्याची प्रीती इतर कोणावर नसून ती सर्व एका देवावर आहे, तोच एक वैष्णव आहे. ज्याला एक देव मान्य आहे, इतर देह द्रव्य लोक हे केवळ तृणवत आहेत. कितीही दुःख संकटे प्राप्त झाली तरी जो आपल्या उपासनेच्या नियमात निश्चयाने व्यत्यय येऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्याची जात पाहिजे ती का असना. करोत तपादी साधने कोणी साधवत गोरांजने, आम्ही न वजवता या वाटा नाचू पंढरी तोटा. पावत आत्मस्थिती कोणी म्हणत उत्तम मुक्ती, तुका म्हणे छंद हरीचा दासा निंदे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कोण काय साधना करतं, कोण तप करतंय, कोण काय करतं,
ईश्वर प्राप्ती करता. हम्म. कोणी काय आता हे लगे पंचाग्नी साधन, हे आखाडे असतात मोठमोठाले त्रिवेणी संगमला, हे जे नलगे दंडन मुंडन. न लगे दंडन न लग्ने पंचाग्नी साधन, हम्म. हे साधनं करतात ती अघोरी. भलती अघोरी आता या मोबाईल मुळे आपल्याला पाहायला भेटली ती अघोरी. कोण उलट टांगून घेतंय, तर कोण केसावर बांधितय झाडाला ते त्याच्यावर टांगून घेतंय, कोण काय तर कोण काय तर कोण काय तर. एक कोण पायावर एका पायावर उभं तर कोण एका हातावर उभं तर कोण डोक्यावर उभं तर कोण चौकोन जाळ करून मध्ये बसतंय, वरूनही डोक्यावर जाळ करते. कोणी वर चढून खाली खाली. एक वर हातच करतंय सारखं किती वर्षापासून म्हणे. वर हात करून काय व्हायचं. कोणावर काटे आलेले आहेत. त्याच्यापेक्षा नामस्मरण केलेलं सोपं दिलं सोडून. कोण काठीवरच झोपतंय तर कोण काय तर कोण त्याला अवघड. अघोरी म्हणते ती अघोरी. तुकाराम महाराज म्हणले तपादी साधने आहे ते कोणी करो, कोणी काही करू, आम्हाला काही घेत नाही. काय करायचं ते करा तुम्हाला. कोणी ईश्वर प्राप्त्यर्थ आपला देह अग्नीत जळून घेऊ, आम्ही त्या वाटेला कधी जाणार नाही. आम्ही याच्या अगोदर नाही म्हणले. अरे देव काय असा कष्ट साध्य आहे का तो? प्रेमानं साध्य होतो ना. आता एवढी पांडुरंगाची भक्त झाली तिने असं येडेपणा करेल दिसतो का कुठं? नाही. फक्त एक गाव आहे मी विठोबाचे नाम सोडलं नाही बाकी तिने. देव लय लवकर प्रसन्न होतो नामाना. पण आम्ही काय अशा वाटेला जाणार नाही. पंढरीच्या चोट्यावर हरीचे नाम घेत नाचत राहू. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञान दीप लाव. काय आनंद असतो त्या भगवंताच्या भजनात नाचणं म्हणजे काय. धन्य जे गीत होते एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. नाही का? हे सोपेवर मग आम्हाला सांगितले संगती. टाळ दिंडी घेऊन नाचा. भगवंताच्या भजनात नाचणं हे एक नंबर. नाही का? हे कोणी आत्मस्थिती भाव पावोत अगर मुक्ती उत्तम आहे असे म्हणत तुकाराम महाराज म्हणतात. एक हरीच्या भजना वाचून आम्हा हरीच्या दासांना इतर छंद निंदे आहे. कलियुगामध्ये त्याने सांगितलंच ना, त्याने नारायण देईल भेटी, कलियुगा माझी करावे कीर्तन. त्याने नारायण देईल. एवढं सोपं साधन असताना हे लोक येड्यावानी का करतात एवढं? शरीराला पीडा का देतात? शरीराला पीडा देऊन देव भेटत असतात मग हे खडी फोडणाऱ्यांना लय लवकर प्राप्त झाला असतं म्हणले. देव हा कष्ट साध्य नसून सहज साध्य आहे. सहज साध्य. स्वतः भाषेत तो प्रेमानं लवकर आकळतो. प्रेमानं जर त्याचं भजन केलं तर तो लय लवकर, त्याला भजन लय आवडत आहे. नाही का? मी हरपला घेऊ सवा म्हणले, जेथ नाम घोष करीत परवा करीती माझा कृष्ण विष्णू हरी गोविंद. या नामाचे निखा प्रबंध माझी आत्म चर्चा विशद उदंड गाती. तिथे म्हणले मी तिथं सापडन. देव कुठं सापडन? माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तिथे. देव ज्याला पाहायचं असेल त्यानं जायचं जिथं भजन चालू आहे. हरिदास. कीर्तन भजन. हा, येथे कीर्तनाची जागा आणि तेथे पांडुरंग उभा. म्हणून कोणी काही करू, तपादी साधने करोत, कोणी देवप्राप्ती करता ते अग्नी जाळून घेऊ, आम्ही त्या वाटेला कधी जाणार नाही. पंढरीच्या चोट्यावर हरीचे नाम. नाही का? हा पंढरीचा सोहळा त्याच्याकरताच काढलाय. एकदा सवय लागली त्याची का मग घरी भजन चालतं ना.
काही कोणत्या गोष्टीचा तर छंद लागला पाहिजे फक्त. इकडे जर एखाद्या गोष्टीचं आपल्याला व्यसन लागलं तर मग कसं काहींचंच लागून जातंय ना. हा. तसं मग भगवंताच्या नामस्मरणाचं भजनाचं व्यसन लागावं. करोद तपादी साधने कोणी साधत गोरांदेने आम्ही नवजोताया वाटा नाचो चो पंढरी चोटा पावतात मस्तिती कोणी म्हणत उत्तम तुका म्हणे छंदाम हरीच्या दासा निंद्य देव सका जरी जग अवघे कृपा करी ऐसा सोने अनुभव कसा वीस होती जीव देवाची जतन त्याशी बाधू न शके आग्न तुका म्हणे हरी प्रल्हादाशी यत्न करी. ज्याचा देव सकाळी त्याच्यावर सर्व जग कृपा करतं ना. देव सका झाल्यावर मग सगळेच नाही का. हा. असा सगळ्यांचा अनुभव असून हरीची कृपा संपादन न करता सर्व जीव विषय करतात तळमळ करीत राहतात. कळून शंकर महाराज काल म्हणले ना कळत आहे पण करीत नाही लोक. का नाही करीत. अरे देव जर सका झाला तर शंकर महाराजांना लोक किती सेवा करतात. हा घरच्यांची करताय कोणी अशी. देव सका झाला ना. अगं जग प्रेम करत ना मग. असं आहे ते. ज्याचा देव सका आहे त्याच्यावर सर्व जग कृपा करते. अरे घरच्यांचं कोणी एवढं करीत नाही. सोपं आहे का एवढी सेवा करायची. दिंडीच्या टायमाला पहा त्यांची लोक किती सेवा करतात. असा सगळ्यांना अनुभव असून हरीची कृपा संपादन न करता सर्व जे विषय करतात तळमळ करीत राहतात. आता प्रत्यक्ष पाहतात लोक अनुभव घेते तरी प्रपंचाकडेच त्यांचा वडा जास्त आहे. महाराज म्हणतात तळमळ हाय पण त्यांची प्रपंचातली. देवाला साधन केले प्रपंचाला काय प्रपंच साध्य बनवलाय. देव साधन बनवला. देव पाहिजे पण काय करता पाहिजे. प्रपंच करता पाहिजे. अमक पाहिजे तमक पाहिजे. देवा हे दे ते दे दे नाही का. तळमळ आली देवा करता नाही वस्तू करताय. वस्तू मध्ये सुख नाही ना. देवा करता देव मागणारा. ज्याचा देव सकाळी त्याच्यावर सर्व जग कृपा करते असा सगळ्यांना अनुभव असून हरीची कृपा संपादन न करता सर्व जीव विषय करतात तळमळ करीत राहतात. ज्याचे रक्षण देव करतो त्याला अग्नीपासून बाधा होत नाही. अग्नी काय करे. अग्नीचा बाप अग्नी नारायण आहे ना. मग काय करे. प्रल्हादाला तर अग्नी त्याच्या त्या होलिकानं मांडीवर बसवलं तिला तर अग्नीची विद्या होती ना. प्रल्हादाला काही झालं का. ती जळली त्याच्यामध्ये. आता तिला वरदान होतं. तिला तिनं तपश्चर्या करून ती भेटेल होतं ना तिला. ती जळून गेली. याला कुठं काय झालं. जरी तिला वर होता तो वर कोणावर वापरावा याचं तिला अक्कल नव्हती ना. वरदान जरी भेटलं होतं पण असं हरिभक्तावर वापराय करता नव्हतं वरदान दिलं तिला ती. आता प्रल्हाद काय साधा होता का. त्याचं भजन काय होतं. महाराज म्हणले ज्याचं रक्षण देव करतो ना. अग्नी एक उदाहरण दिलं. अरे ते ना मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान. मांजरीचे पिल्ल अग्नीमध्ये राहून जर जिवंत राहू शकतात 3 दिवस कोण वाचवली ती मग. देव सका झाला ना. देव रक्षित आहे मारेल कोण हिंडता जीवन नमुळे का. हा
काय त्याची शक्ती लई मोठी आहे. त्याची शक्तीचा अंदाज नाही आपल्याला अजून, त्याच्यामुळे आपण काही काळजी केल्याशी राहत नाही. ज्याचे रक्षण देव करतो त्याला अग्नीपासून बाधा होत नाही, तुकाराम महाराज म्हणतात. याप्रमाणे अग्नीपासून, शस्त्रापासून, विषापासून प्रल्हादाचे रक्षण हरीने केले. किती प्रयोग केले त्या प्रल्हादावर, बापरे 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 बापरे. मीराबाईवर विषाचा प्रयोग केला. पुढं काय झालं? पण त्याचं नामस्मरण नाही तसं आहे ना हो. हा काय असं आपल्यासारखं सवडीवर थोडंच नामस्मरण आहे. सगळ्यात महत्वाचं आहे देव सखा जरी जय गाव घे कृपा. देव सखा करून घ्यायचा. सखा म्हणजे नातं. सखा, सखा माझा पांडुरंग. ज्ञानेश्वर. अया नमस्कार वारंवार. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर. अया नमस्कार वारंवार. न पाहिया ती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ऐका, हा जरी आपण सखा केलं तरी आपल्याला धक्का लागणार नाही. त्याचा देव सखा त्याच्यावर जे कृपा करता असं सगळ्यांचा अनुभव असून विषयाकरता लोक का तळमळतात? ज्याचे रक्षण देव करतो त्याला अग्नीपासून बाधा होत नाही, तुकाराम महाराज म्हणतात. याप्रमाणे अग्नीपासून, शस्त्रापासून, विषापासून प्रल्हादाचे रक्षण हरीने केले. त्याच्याकरता प्रल्हादाचा अवतार आहे नाही का, दाखवून दिलं त्यांना. हा भक्तीमध्ये काय शक्ती असते ती नाही का. हा म्हणून आपण काय करावं, देवसखा करावं. म्हणजे जमलं आपलं. भले म्हणविता संतांचे सेवक, काही त्याची वीक सुकरू. ठसविता बहु लागती साया, चुकल्या घडी नाश अल्प वर्म. पाक सिद्धी लागे संचित आयते, घडता स्त्री ते तेव्हा गोड तुका म्हणे पर्या. सांगताची गोष्टी रणभूमी दृष्टी न पडे तो. संतांचे आम्ही सेवक आहोत असे म्हणणे उत्तम. आता हे सेवक म्हणायला मग लहानपणा येतो ना. हा आपल्याला महाराज म्हणलेलं बरं वाटतं का सेवक म्हणलेलं बरं वाटतं? महाराज. हा, महाराज म्हणले तर बरं वाटतं. सेवक म्हणले मग ते सेवा करावं लागेल. सेवकाला झाडावं लागेल. सेवकाला सांगन ते काम करावं लागेल ना. हा हनुमंतरायाला सेवक म्हणलेलं आवडलं ना. दास, रामाच्या सेवका. संतांचे आम्ही सेवक आहोत असे म्हणणे उत्तम. यापासून संतांनी मिळवलेल्या लाभाची आयती बी सुखाने आपल्या हातात येते. पहा, आपण जर सेवक झालो, अहो त्याच्या प्रॉपर्टीचे मालक होतोय ना तो. तो गावबा. हा, गावबा नाथाने त्याच्याच नावावर करून दिलं ना सगळं. हरी पण त्याच्या नावावर नाही करून दिलं. अध्यात्माची प्रॉपर्टी सगळं काय त्यांनी आयुष्यभर कमवले असेल ते देऊन टाकतोय. कोणतीही गोष्ट ठसविण्याला मोठे श्रम लागतात आणि त्यात थोडके वर्म चुकले तर सर्व नाश होतो. स्वयंपाक करण्याला सर्व साहित्याची आयती तयारी लागते. इतके असूनही स्वयंपाक व्यवस्थित होईल तर गोड लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत रणभूमी दृष्टीत पडली नाही तोपर्यंत युद्धाच्या गोष्टी सांगणे गोडी नाही का. महाराजांना
अभंगातून असं सांगायचं का व्यवस्थितपणा महत्वाचा आहे. हा. सगळं साहित्य एखाद्या बाईला जर स्वयंपाक चुकला तिच्याकडून मग तिला सुगरण म्हणन का कोणी? नाही. नाही ना. म्हणजे वर्म महत्वाचं आहे. कोणतीही गोष्ट ठसवण्याला मोठे श्रम लागतात आणि ते थोडे की वर्म चुकले नाही का, स्वयंपाक केला आणि तिने मीठच टाकायचं विसरली, वर्म चुकलं तिच्यावाला. हा. मग नवरा असला बिचारा समजून घेणार तर बरं. नाही तर मग तिला प्रसादच संध्याकाळी नाही का. वर्म चुकलं काय करेन तो तरी नाही का. तर त्यानं एवढा बाजार आणून दिलाय आणि येणं जर स्वयंपाकाचा खेळ केल्यावर मग प्रसाद नाही देईन तर काय देईन. चांगलं कर म्हटलं राजूला तुम्हाला. तुकाराम महाराजांसारखा असला तर म्हणून. तुकाराम महाराजांसारखा असला तर मग काय खातो आम्ही कसं आहे सांगत. आपल्यासारखा पहिला प्रसाद देऊन टाकीन. आपल्याला अजून सगळं कळत आहे ना जीबीला. हा. अशा पद्धतीनं संतांचं कसं आहे, वर्म महत्वाचं आहे, भक्ती काय याच्यातून एकच सांगायचं त्यांना. वर्म महत्वाचं, वर्म ते काही दृढ धरावा भाव. आणि संतांचं सेवक होणं महत्वाचं आहे. हा. संतांचं सेवक म्हणजे कमीपणा नाही. संतांचे सेवक हे फार मोठं पद आहे. संतांची सेवा म्हणजे देवाची सेवा आहे. आता तुम्ही ते ताराबाजला बरेच लोक आले होते तिथे, बाबा राहायला ते पाहिले असतील तुम्ही. घरची परिस्थिती सगळं सोडून तिथंच राहते ते, आता नाही आहे वाटतं. तिथे सेवा करते, मग लोक आणून देते त्यांना गावातून भोजन 2 टाइम. काय नाही म्हणले, फक्त एकदा झाडू घेतो ना अख्खं मंदिर झाडून काढितो सकाळी संध्याकाळी सारखा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम नामस्मरण करीत सेवा. महिपती बाबांची सेवा करतो. मिळाला वेळ तर थोडा भागवत वाचताना दिसतोय तिथं कधी कधी. तिथं पूजा करणं, झाडून घेणं, आरती करणं, नैवेद्य सगळं त्याच्याकडेच आहे तिथं. त्याचं जीवनच सगळं त्याच्यामध्ये. अहो किती काही लोक त्याला तेल पाहिजे तर म्हणले मला पार इथं आणून देते म्हणले, घरी बोलली त्या जेवायला. म्हणजे घरच्यापेक्षा इथं जास्त लोक प्रेम करायला लागले. सेवा करतो फक्त महाराजांची. तर त्याच्यावर किती महिपती बाबा कृपा करून टाकतील, काही भरोसा आहे का. सेवेचं फळ संत जर प्रसन्न झाले तर सद्गुरूने उंच बसविले हातपुरे नाही या मासा. सद्गुरु सेवा दे मज देवा याने सार्थक जन्माचे. संतांचे आम्ही सेवक आहोत असे म्हणे उत्तमी नाही का. सेवेसाठी सेवक झालो तुमच्या आलो जागा. सेवक सेवक म्हणलं लहानपणा वाटतो ना आपल्याला. मालक व्हायला आवडत, आपल्याला सेवक व्हायला थोडंच आवडत. तर भाव असतो सेवा भाव. काहींना सेवा करायला आवडत नाही का, उपजतच असतं ते. म्हणून महाराजांना या अभंगातून एकच सांगायचंय, संतांचे आम्ही सेवक आहोत असे म्हणणे उत्तम. सद्गुरूचे आम्ही सेवक आहोत. दादा कधी कधी म्हणायचे आम्ही काय पोस्टमनचं काम करतो म्हणले. ते अनादी काळचं तत्व जसंची तसं आम्ही तुम्हाला देतोय. पोस्टमन जसं तुमच्या घरी आणून देतो ना पत्र, आमचं काय नाही म्हणले याच्यामध्ये. ते आमच्या सद्गुरूंचं आहे. हा प्रसाद आमच्या सद्गुरूंचा आहे. हे जसं आहे पोस्टमन काम करतो तसं आम्ही जसं तुम्हाला द्याय. हे बोलणं वेगळं आणि कृतीत आणणं वेगळं.
मग काही प्रसंग आला तरी मग संतच वाचवित येत असं आहे. हो. आणि मालक झाल्यावर ते काय वाचवतील मग. पाहिजे आपला तोच नाही का. हा. मालक झाल्यावर कोण, पण सेवक म्हणल्यावर लहान मुलावर संकट आलं तर आई धावत जाते ना. हा. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती. तसं काही नाही, आपल्याला फक्त संतांचे आम्ही सेवक आहोत असे म्हणणे उत्तम. यापासून संतांनी मिळवलेला लाभ किती मोठा लाभ आहे. अख्खं आपल्या नावावर करून देते ते असतानाच काय पाहिजे हो? काही कमवलेच नाही ना. आई तर तिने कमवलेलं सगळं सगळं आपण सारिके करीती तात्काळ. अजून काय लागत आपल्याला मग. सेवक व्हायचं, तुकोबारायांचा गाथा वाचायचं, ही त्यांची सेवाच आहे ना. आता आपण तुकोबारायांचे सेवक आहोत. कोणतीही गोष्ट ठसवण्याला मोठे श्रम लागतात आणि त्यात थोडके वर्म चुकले तर सर्व नाश होतो. म्हणजे हेच वर्म आहे का सेवक होणं. जसं मग स्वयंपाकाचे वगैरे दृष्टांत दिले. तुका म्हणे बऱ्या सांगताची गोष्टी रणभूमी दृष्टी न पडे तो, नाही का. जोपर्यंत प्रसंग येत नाही तोपर्यंत नाही का. पण युद्धाच्या गोष्टी इकडे गप्पा हाणायला लय मोकळ्या, पण तिथं गेल्यावर गोळ्यांचं बारण ते भानगडी पाहिल्यावर तसंच आहे मग, नाही का. म्हणून आपण बी संतांचे सेवकच आहोत. सेवक म्हणून सेवा चालू आहे आपली सगळ्यांची. अशीच सेवा करून घ्या आमच्याकडून, नाही का. घ्यावी घ्यावी दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा. पुंडलिका वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की.